पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वीणा बास झाला आता। तुला मी कधीपासून सांगते की उर्मीच्या वागण्या बोलण्याचा जास्त विचार नको करू। हे बघ, तिचं वागणं ना कधीच सिरियसली घेण्यासारखं नसतं। हो चिका, पण काल ती ज्या पद्धतीने मला बोलली आहे ना आणि ज्या पद्धतीने माझ्याशी वागली आहे त्यावरून मी खात्रीने सांगू शकते ती ना मनातून खूप दुखावली गेली अगं। आणि मी सांगते तुला, ती आता इतकी चिडली असेल ना की आपल्यासोबत रिहर्सलला पण येणार नाही आता। अगं मग बरंच झालं ना, आज तू शांतपणे रिहर्सल करू शकशील। वीणा बास झाला तिचा विषय आता। आधीच तुझ्या डोक्याला काही कमी ताप नाहीये आणि त्या उर्मी इतकाच ना प्रभासचा सुद्धा मला राग आलाय। जाऊ दे ना चिका, तू भडकून काही होणार आहे का? अगं पण तुला असं म्हणालाच कसं ग की आपली मैत्री ही कॉन्सर्ट पुरतीच असेल? हे असं कसं बोलू शकतो ग तो? हे बघ चिका, आता त्यांच्या मनात जर हेच असेल तर मी तरी काय करणार आहे? नाही, तू काहीच करू नकोस। आता जे काही करायचंय ना ते मी करणार आहे। नाही आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावला ना तर बघ। नाही चिका, नको। हे बघ, तू असं प्रभासना बोलून त्यांचं मत बदलणार नाहीये आणि त्यांनी ते कोणाच्या तरी सांगण्यावरून बदलावं असं मला सुद्धा नकोय अगं। अगं कसं आहे ना चिका, नातं ही गोष्ट लादून काहीच साध्य होत नाही। आणि बघ ना, सुरवंटाचं फुलपाखरू व्हायला वेळ द्यावा लागतो, पण समोरच्याने जर नात्यावर एक्सपायरी डेटचं लेबल लावलं असेल ना तर ते आपण काढून काहीच फायदा होणार नाही। हे बघ, तू जर आता त्यांना समजावायला गेलीस ना तर त्याने फक्त वाद होणार आहेत आणि मग त्याचा परिणाम रिहर्सलवर होईल, मग कॉन्सर्टवर होईल आणि मला ते नको आहे। आणि असंही बाबांनी काय अट घातली आहे माहिती आहे ना तुला, त्यामुळे कॉन्सर्ट झाल्यावर आमचा एकमेकांशी काहीच संबंध असणार नाही आणि प्रभासलाही ते नको असेल असं मला वाटतं। मैत्री राहिली काय किंवा नाही राहिली काय फरक पडतो? वीणा ग, तू एवढा टोकाचा विचार नको करू, किमान त्याच्याशी बोलण्याआधी तरी। हे बघ, नाही चिका, आता ते म्हणतील ना तसंच वागायचं। आमची मैत्री राहील, पण ती फक्त कॉन्सर्ट पुरतं। गाइस, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाइस। अरे यार, इतक्या सकाळी सकाळी रिहर्सल कशाला ठेवली? किती लेट इन्फॉर्म केलं ना। आय हॅव टू स्किप जिम फॉर दॅट। ही आयडिया नक्की प्रभासची असेल। आणि वेअर इज ही? कुठे गेला तो? अजून आलाच नाही? वाव, हे मस्त आहे। सकाळी सकाळी रिहर्सल ठेवायची आणि स्वतःच लेट यायचं। थांबा, मी त्याला कॉल करते। होल्ड 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 होल्ड, कॅश कॅश। प्रभासला फोन करून काहीच उपयोग नाहीये, कारण इनफॅक्ट तो आता इथे येणारच नाही। का? ऍक्च्युली प्रभासचं नाव घेऊन मीच तुम्हाला इथे बोलवलंय। इनफॅक्ट त्याला आयडिया पण नाही आपण भेटलोय त्याची। अजय, पण प्रभासच्या न कळत आपण कधीच नाही भेटलोय आणि त्याला हे सगळं कळलं तर किती वाईट वाटेल। आणि प्रभास नसताना आपण रिहर्सल करणं आणि ते पण एवढ्या लवकर। सो आणि तू इतक्या लवकर का बोलवलंस? तुला माहितीये मी काही खाल्लं पण नाही सकाळपासून। एक मिनिट, मी इथे तुम्हाला बोलवलंय म्हणजे माझ्याकडे काहीतरी कारण असेल। अरे मग सांग ना ते लवकर। हो यार, उगाच सस्पेन्स नको क्रिएट करूस। मला माहित नाही तुमच्या लक्षात आलंय का नाही, पण प्रभास प्रेमात पडलाय। आर यू आउट ऑफ युअर माइंड? प्रभास आणि प्रेमात? कोणाच्या? अरे सांग ना, प्रभास कोणाच्या प्रेमात पडलाय? अरे सांग ना अजय यार। वीणाच्या। कम ऑन अजय, प्लीज सुबह सुबह ऐसे जोक मत मार। यू नो, काहीतरी चांगलं सांग ना, चांगलं जोक। प्रभास आणि वीणाच्या प्रेमात? अजय, त्यांच्या आवाजाचं फ्युजन फक्त कॉन्सर्ट साठी आहे, रिअल लाईफ साठी नाही। जानेवारी महिन्यात एप्रिल फुल करतोय हा। फुल। मी जोक नाही मारते, आय एम नॉट जोकिंग।
म्हणजे आता तुला हे म्हणायचंय की प्रभास बद्दल जी गोष्ट मला नाही जाणवली ती तुला जाणवली. या सो ठीक आहे, आपण एक काम करूया. आता आपण प्रभासला कॉल करूया आणि त्याला विचारूया. लेट्स यू नो क्लिअर इट आउट. वाव, काय वाटतं तुला, तो काय उत्तर देईल? तो तुला हो म्हणेल? ऑब्विसली तो नाही म्हणणार आहे. त्याला काय वाटतंय ना हे तो नाही बोलत आहे. मला तर डाऊट आहे की हे अजून त्याला कळलं पण नाही. आणि म्हणूनच मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे त्याच्या भावना स्पष्टपणे आणि मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना आज इथे बोलवलंय. रिहर्सल साठी नाही, आपल्या ह्या सिक्रेट मीटिंग साठी. अजय, नॉट पॉसिबल. ओके, प्रभास वीणाच्या प्रेमात पडणं हे शक्यच नाहीये. तिच्यात एवढं काय आहे की प्रभास तिच्या प्रेमात पडेल? सी, दिस इज नॉट डन, आय एम टेलिंग यू. आणि तिचे खयाल एकदम पुराणे आहेत. ती ना एकदम टिपिकल काकूबाई आहे, काकूबाई. ह्याला संस्कार म्हणतात, करिश्मा, संस्कार. आणि तेच तिला सगळ्यांपासून वेगळं आणि योग्य ठरवतात. आणि मला असं वाटतं की काही वाटायची गरज नाहीये, समजलं? मला हे पटतच नाहीये मुळात. आणि आपण ना पटकन रिहर्सल स्टार्ट करूया. नो, मला आता ह्या क्षणाला प्रभासच्या प्रेमाशिवाय बाकी काहीही इम्पॉर्टंट वाटत नाही. अरे असं काही नसणार आहे अजय. आणि आपण कशाला या गोष्टीवर टाइम वेस्ट करतोय? कारण पहिली गोष्ट म्हणजे हे टाइम वेस्ट करणं नाहीये कॅश. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुला आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या गँगच्या पहिल्या रूलची आठवण करून देतो. काय होता तो रूल? जब भी कोई भी गैंग का मेंबर अगर मुसीबत में फंसेगा तो हम सब मिलके उसे मुसीबत में से बाहर निकालेंगे. हम सब. मध्ये तू पण येतेस ना कॅश? आहेस ना या बँडची मेंबर? ओके, व्हॉट्स द प्लॅन? गुड. ऐका, अजय, दिस इज टू रिस्की. अब इश्क में रिस्क तो होती है ना. आणि प्रभास साठी ही रिस्क काहीच नाहीये. कम ऑन गाईज, आपण प्रभास साठी एवढं पण नाही का करू शकत? हा, हुज इन? करूया. ठीक आहे. ऑलराइट, लेट्स गो. दादू, बोल. रिअली सॉरी. खरंच सॉरी. माझ्यामुळे झालं नाही सगळं. मी ना नको तिथे आगाऊपणा करायला गेले. इट्स ओके मिकी. नो, इट्स नॉट ओके. दादू, मला तर असं वाटायला लागलंय ना तुझ्या आयुष्यात सगळं व्यवस्थित सुरू होतं. मीच तुला वीणाशी बोलायला भाग पाडलं आणि हे असं सगळं झालं. मग इट्स ओके. दादू, खरंच गोष्टी या थराला जातील ना असं मला अजिबात वाटलं नव्हतं. ऐक ना दादू, मी पर्सनली वीणाशी बोलून तिची माफी मागू का? मिकी, काही गरज नाहीये. अरे पण तिला पण त्रास होतच असेल ना. ती खूप चांगली आहे यार दादू. खूप समंजस आणि लागवी आहे वीणा. म्हणजे मी जेव्हा तिला पाहिलं ना तेव्हा आपलेपणा वाटलं मला तिच्याबद्दल. ती खरंच आपल्याकडे जर वहिनी बनून आली तर किती बेस्ट होईल ना. मिकी, हे बघ, नको त्या गोष्टी डोक्यात आणू नकोस. माणसाने तीच स्वप्न पाहावीत जी प्रॅक्टिकल आयुष्यात सुद्धा पॉसिबल होतील. प्रभास, आता मी रेडीच आहे. चल निघूया ऑफिसला. नाही, तुला ऑफिसला यायची काही गरज नाही. तुझं लक्ष आता फक्त कॉन्सर्टकडे ठेव. कॉन्सर्ट संपल्यानंतर ऑफिसचं काम करायचंच आहे तुला, ठीक आहे? संध्याकाळी भेटूया. बाय. आणि कॉन्सर्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. दादू, एक सांगू? बोल. आतूने फुल परमिशन दिली आहे तुला रिहर्सलसाठी. हे 2 दिवस वीणासोबत पूर्ण जगून घे.
कदाचित ह्या 2 दिवसात काही बदलणार नाहीये मिकी, काहीच नाही. Nice, nice. Oh, hey. Good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अजय, तुला माहितीये त्या दिवशी वीणा गिटार घेऊन सिंगिंग ट्राय करत होती. Oh, really? या क्या बात आहे. म्हणजे वीणा आता तू वेस्टर्न गाणी पण गाणार का? नाही नाही, वीणा तुला जर वेस्टर्न स्टाईल जमायला लागली ना तर म्हणजे आहा कमाल. है ना? नाही अजय, मी ते नाही नाही नाही, दॅट्स ओके, दॅट्स ओके. मी काय म्हणतो, आता तुझं ते त्या दिवसाचं गाणं ना एकदा आम्हा सगळ्यांसमोर एकदा सादर होऊन जाऊ दे. हा, अहो खरंच नाही, मी कुतूहल म्हणून गिटार हातात घेतली होती, बाकी काही नाही. मग आता आम्ही सांगतोय म्हणून घे. नाही हो, पण माझा पिंडच नाही येतो, मला खरंच नाही जमणार. वीणा तुला ना या बँड बद्दल एक सिक्रेट सांगतो. या बँड मध्ये जॉईन होणाऱ्या प्रत्येक मेंबरला ना एक स्पेशल टास्क करावा लागतो. सो आता गिटार घेऊन गाणं सादर करणं हा तुझा स्पेशल टास्क आहे असं आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलेलं आहे. या गँग. येस मीना, गावं तर तुला लागणारच. नाही नाही, त्याला रॅगिंग समज ना. आणि असं नको समजू की हे रॅगिंग तुझ्या बरोबरच होत आहे. या बँड मध्ये जॉईन होणाऱ्या प्रत्येक मेंबरला रॅगिंग फेस करावं लागलंय. हा, वीणा तुला माहितीये यांनी मला रॅग करण्यासाठी 1 डझन वडापाव आणले होते, पण मी 7च खाऊ शकले. आणि मला तर आहे ना, सूर सजने दो संगीत से हे गाणं 7 वेळा म्हणायला लावलं होतं माहितीये. अजय सॉरी, म्हणजे मी तुमच्यामध्ये बोलणं चुकीचं आहे, पण अशी जबरदस्ती नको करू अरे तिच्यावर. वीणाला नाही जमणार आहे. का नाही जमणार? नाही नाही, मनामध्ये ठरवलं ना तर मग सगळं काही जमू शकतं. ओके. आणि कसं आहे ना चिका, अगं आता काही दिवसांवरच आपला कॉन्सर्ट आहे. हा, तर कॉन्सर्ट संपल्यानंतर वीणा थोडीच येणार आहे आमच्या बरोबर गायला. त्यामुळे हो जाने दो ना यार. एक काम करूया, प्रभासला येऊ दे, मग बघूया ना आपण. नाही नको, त्यांच्या येण्याची वाट कशाला बघायची आहे. मी आत्ता प्रयत्न करून बघते. ये हुई ना बात. हा, चला आणा काय ते गिटार वगैरे आणा. वीणा, हॅव अ सीट. चिका, हॅव अ सीट. एन्जॉय द शो. सावकाश. ओके, कम्फर्टेबल. ओके. गिटार गिटार. वीणा हा माईक समज आणि गा. ओके. नाही, उभा डोसा. ऐक ना, ते खूप होईल ग सांभाळायला. ते माईक वगैरे कसं नको. माईक नको. हा, ओके. नको माईक. हा, तसाही तिचा आवाज असाच पोचला पाहिजे सगळीकडे. हो, है ना? असाच पोचला हा, पाहिजे. मग? इथपर्यंत व्यवस्थित आला पाहिजे. येस. चलो. काय गायचं हे? पण हे तर तुझं गाणं आहे ना. आणि तेच तर गायचंय तुला. ओके, लेट्स गो. मी लेट देऊ? नाही कॅश कॅश. अगं तिला अजून कॉन्शियस किंवा कन्फ्यूज करू नको तू. तिला तिच्या स्टाईलने गाऊ दे ना. हा, अरे कन्फ्यूज कुठे, उलट मी तिला हेल्प करतेय. हो ना वीणा? वीणा वीणा वीणा, गिटार घेऊन गाणं सादर करायचंय. हा, सो गिटार पण वाजव की. कॉर्ड्स तर धरावे लागतील ना तुला. गिटार वाजवत होती एक कॅश, ही अशी गिटार वाजवत होती? अजिबात नाही. त्या दिवशी किती मस्त वाजवली होती ना तू. वाजव. हा तेच, तू अशा गिटारचं कौतुक नाही करणार. त्या दिवशी जशी वाजवत होतीस तशी वाजव ना. ते दॅट इज द स्पेशल टास्क. हा, राईट. कम ऑन एव्हरीबॉडी. वीणा 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 वीणा.
काय चाललंय? काय चाललंय? काही नाही रे, आपल्या ग्रुपची प्रथा पाळत होतो. यु नो, स्पेशल टास्क. आम्हाला कळलं की त्या दिवशी वीणा गिटार घेऊन कॅशचं गाणं गात होती. तो बोला की इसी बहाने थोडा रॅगिंग कर लेते है ना. कारण काय तसंही कॉन्सर्ट वगैरे संपल्यानंतर वीणा थोडी असणार आहे आपल्या बरोबर. बास झाली रॅगिंग. चला रिहर्सल सुरू करूया. चला 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 चला. चला कुलकर्णी येतो. या मंडळी इकडे या सगळे. वरून कीर्तन आणि आतून तमाशा कसा असतो हे बघायचं असेल तर इकडे या. या तुम्ही पण या. किशा काय चाललंय सगळं? हे सगळं काय चाललंय ते कळलं. एकदा सगळी मंडळी जमा होऊ द्या. यांनी म्हणे स्वतःला विठ्ठल भक्तीमध्ये वाहून घेतलंय, त्याशिवाय दुसरं काहीच करत नाहीत असं छाती ठोकून सांगतात. पण तुम्हाला माहितीये का, हे फक्त लोकांना ज्ञान देतात, स्वतःच्या मुलीला वाटेल तसं वागू देतात. लोकांना अभंगातून ज्ञान पाजळतात आणि स्वतःच्या मुलीला बँड मध्ये गायला पाठवतात. बँड मध्ये. अशा वागण्याला काय म्हणतात माहितीये का? काय रे? हा, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. त्या बँड मध्ये कसले कसले थिल्लर ताळे चालतात माहितीये का? काय त्यांचे ते फाटके तुटके कपडे, काय त्यांचे ते झिपरे केस, काय ते पोरं आणि पोरी एकमेकांना मिठ्या मारून बोलतात, काय त्यांची ती भाषा. आपल्याला तर बघून पण कस तरी वाटतं. आणि अशा बँड मध्ये हे आपल्या पोरीला गायला पाठवतात. किशा, मूर्खासारखं काही बोलू नकोस. मूर्खासारखं देऊ का ना झटका? हो बोलला. एक मिनिट, आपण पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही कुलकर्णी. हे बघा, दिसला का? बघा, दिसला का सगळ्यांना? ह्याच फालतू बँड मध्ये गायला जाते यांची मुलगी. बघितलं यांचे धंदे, मूर्खासारखं म्हणे. आता तुम्हीच सांगा मंडळी, असले कार्यक्रम करणाऱ्या मुलीनं आपल्या पवित्र विठुरायासाठी कीर्तन करणं किती योग्य आहे? तुम्हीच सांगा. पटतंय ना तुम्हाला आपलं बोलणं? आता रघुनाथराव अभयंकरांनी काय केलं पाहिजे हे पण तुम्हीच ठरवा. आणि असले कार्यक्रम करणाऱ्या त्यांच्या पोरीनं आपल्या पवित्र मंदिरात आलेलं तरी चालेल का तुम्हाला? हो चालेल. याचं कारण माझी वीणा गाभाऱ्यातल्या विठ्ठला इतकीच पवित्र आणि निर्मळ आहे. भक्ती म्हणजे काय ठाऊक आहे का तुला? अरे अध्यात्म कशाशी खातात याची थोडी तरी जाण आहे का? चल मी सांगतो. जैसी वाहे गंगात तैसे ज्याचे मन, विठ्ठल जवळी उभा असे. ज्याच्या जवळी उभा विठ्ठल सावळा, स्वानंदाचा गाभा तिथे दिसे. वीणा त्या मुलांबरोबर गाणार असली तरी त्या परमात्म्याचंच गुणगान गाणार आहे. तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये विठ्ठल भक्तीची ज्योत पेटवणार आहे. आता मला सांगा, काय चुकीचं करते वीणा त्या मुलांबरोबर गाऊन? आणि तुमचा जर माझ्यावरती विश्वास नसेल तर याची देही याची डोळा तिकडे जाऊन बघा प्रत्यक्ष आणि मग ठरवा. रघुनाथराव, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. आणि आपल्या गावातली मंडळी जशी वीणाला ओळखून आहेत ना, तशी या किशाला सुद्धा ओळखून आहेत. ज्याचा पाठीराखा विठ्ठल असतो ना,
त्याचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही. परत 4 चौघात तोंडावर पाडला आपल्याला राग्यानं. म्हातारं लयच हेकट आहे. वीणाताई प्रभासच्या मागे